नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करू न शकलेले नाणार रिफायनरी रद्द करायला निघाले. माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली कडक टीका. सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचा करण्यात आला शानदार सत्कार. आणि रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी प्रकाश पांढरे व उपाध्यक्षपदी बलवंत चौगुले यांची झाली निवड. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच नाणार रिफायनरी रद्द करू ही शिवसेनेची फक्त वल्गनाच असल्याची टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. आज राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघामध्ये एक कारखाना मला दाखव. हे नाणार रद्द करायला चालले होते, अजून नाणार रद्द करू शकले नाहीत. अहो ते सोडून द्या, ते जैतापूर रद्द करायला निघाले होते, अजून जैतापूर रद्द झालेलं नाही. ज्या जैतापूरमध्ये माझ्यासारख्या माणसाचा पराभव झाला, तिकडे असं सांगण्यात आलं की आमचं काहीतरी आहे त्या जैतापूरमध्ये. आजपर्यंत ते काय शोधू शकले नाही. आज जैतापूर पूर्ण होत आहे. मग केलं काय? 100 दिवसामध्ये जैतापूर पाडणार होते हे लोक, समुद्रामध्ये बुडवणार होते. आज जैतापूर आहे तसंच आहे. भिंती पूर्ण झाल्या, आतमध्ये टर्बाईनची कामं सुरू आहेत, रस्ते आतमधले पूर्ण झाले. तसंच नाणारचं होणार. या नाणारचं पण तसंच करणार. आम्ही सांगत होतो की यांचे दाखवायचे दात खोटे आहेत. हे विरोध वगैरे काय नाही. 2016 मध्ये जमिनीचा भाव वाढून द्या म्हणून हाच राजन साळवी बोलायला गेला होता मंत्रालयामध्ये. पण पत्रकार कसे आज त्यांच्या सोबत आहेत. ठीक आहे, किती दिवस सोबत राहाल. आपली तरुण मुलं उद्या कुठे, तुम्हाला नोकऱ्या कुठे, पत्रकारांना विचारायला आले ना की साहेब कुठे. लांजा तालुक्यातील बोरथडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या निधीमधून हा रस्ता तयार करण्यात येणार असल्याने तेथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 40 वर्षापूर्वी हा रस्ता बनला, त्याच्यानंतर ह्या रस्त्याकडे इतकं दुर्लक्ष झालं. फक्त आमच्याकडून मतदान घेतलं जातंय. पण आता यावेळेला निलेश राणे साहेब या ठिकाणी आले, गावाची परिस्थिती पाहिली आणि स्वतः त्यांनी जातीने लक्ष देऊन आज हा रस्त्यासाठी आज भूमिपूजन जे होणार आहे त्यांच्या हस्ते ते होत आहे. परंतु याच्यापूर्वी आम्ही अनेकांना मतदानही केलं, सगळ्या पक्षांकडे गेलो, परंतु त्या पक्षाने आमच्याकडे एवढं दुर्लक्ष केलंय की फक्त मतदानाशी आमचा संबंध ठेवलाय. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, प्रभारी राजन देसाई, संजय यादव, इलियास बंदरी, मुनाब दसूरकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते, अशी माहिती लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिली आहे. आपण शासकीय सेवेत काम करीत होता, तसेच आपण शासकीय सेवेत आहोत असेच काम करा आणि आदर ठेवा, असे उद्गार जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल यांनी काढले आहेत. उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या घरी मॅक्सिमम लोक पेन्शनर्स आहेत. सर्व लोकांनी शासकीय सेवेत काम केलेले आहे. माझे वडील, माझी आई दोन्ही बँकमध्ये आहे आणि अगदी बरेच लोक आहेत ज्यांनी शासकीय सेवा केलेली आहे. तर माझी उदाहरणासाठी मी सांगते, माझी आत्या आहे, वो आता मला वाटते
70 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या आता 6वे वेतन आयोगाच्या फरकचा बिल आहे तो आता हरियाणा ऐकलं असेल ना, पंजाब हरियाणा मंत्रालयामध्ये कुठेतरी आहे. तर मला माहित आहे की कशा प्रमाणचे प्रयत्न करून आपण सर्व लोकांना पेन्शनचे लाभ मिळते आणि जसं आता मगाशी साहेबांनी सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं की जर 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला जो शासनाने निर्णय दिलाय तर किती फरक मिळेल वगैरे वगैरे ही सर्व गोष्टी. तर सांगण्याचे उद्देश एवढाच आहे की मी प्रशासन म्हणून पूर्णपणे संवेदनशील आहे तुमच्या या मुद्द्यांबद्दल. पण कुठे ना कुठेतरी अशा होते की काही गोष्ट पेन्शन बद्दल जो गोष्ट आहे की काही प्रकरण न्यायिक प्रक्रियामध्ये असतात, काही प्रकरणाबद्दल न्यायिक निकाल होऊन आम्हाला वरिष्ठ कार्यालयाची मार्गदर्शन लागतात, काही ठिकाणी बजेटरी प्रोव्हिजनच्या अडचण असतात. हे सर्व तुम्हाला पण माहिती आहे कारण तुम्ही सुद्धा याच विभागात काम केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे कसे हे ते काम चालते. त्या सेवानिवृत्तांची जनसेवा समितीने गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे पेन्शनर डेच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. प्रास्ताविकात उपाध्यक्ष वसंत झगडे यांनी कार्यक्रमाची माहिती सांगितली. पण ते स्थानिक स्तरावरचे प्रश्न आहेत त्यामध्ये मॅडम आल्यापासून आमचे 2 सभा झाल्या, तिमाही सभा, त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर ठेवून कोणत्याही तऱ्हेचं सेवानिवृत्तांचा प्रश्न राहू नये या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला चांगला आलेला आहे. एक त्याचं उदाहरण सांगतो. एक त्या नारळगड मॅडम म्हणून होत्या, त्यांची 2007 पासून ती फॅमिली पेन्शन होती ती ऑटोमॅटिक कमी झाली पाहिजे होती, ती न करता 10 वर्ष पेन्शन देत बसले आणि अचानकपणे त्यांनी त्यांची 8% वसुली काढली. 8% वसुली काढल्यानंतर 90 परिपत्रक आहे की 10,000 पेमेंट झालेले पैसे कसे वसूल करावे. ज्या निवृत्तधारकांनी लग्नाची 50 वर्ष पूर्ण केली त्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अंचल गोयल यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर विधी सल्लागार पु ल महाजनी, पदाधिकारी विलास जोशी, विजय बिरजे, दिगंबर कुलकर्णी, श्रद्धा कळंबटे, गोठविलेकर गुरुजी व जिल्हाभरातील सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊन अध्यक्षपदी प्रकाश पांढरे व उपाध्यक्षपदी बळवंत चौगुले यांची निवड झाली आहे. यावेळी त्यांच्या शुभचिंतकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. या पतपेढीची सभासद संख्या 3,980 असून भाग भांडवल रुपये 49,04,35,460 इतके आहे. तर ठेवी 181,99,00,000 आहेत. याबाबतची माहिती नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पांढरे यांनी KTVला दिली. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की या पतपेढीच्या माध्यमातून
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे आमचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आणि संघटनेच्या माध्यमातून आज मी चेअरमन पदावर विराजमान झालो. खऱ्या अर्थानं हे काम करत असताना यापूर्वीही मी चेअरमन पदावरून काम केलं होतं. त्यामुळं पतपेढीच्या दृष्टिकोनातून सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही काही धाडसी निर्णय घेतले. भविष्यामध्ये आज कोर बँकिंग झालेलं आहे. कोर बँकिंगच्या माध्यमातून आम्ही SMS सुविधा उपलब्ध करून दिली आहे सभासदांना. त्याचबरोबर सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे NEFT आणि RTGS लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर आमच्या सभासदांना व्यवहार रोखीनं आणि तातडीने मिळण्यासाठी आम्ही ATMची सुविधा पण देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर शैक्षणिक कर्जामध्ये आम्ही मर्यादा वाढवत आहे आणि सध्याची आमची कर्ज मर्यादा 12 लाखापासून आम्ही 18 लाख केलेली आहे. त्याचबरोबर 12.5% व्याजदर होता, आज आम्ही तो 11% आणला आहे. भविष्यामध्ये ही EMI सुविधा जी आहे ती EMI सुविधा आम्ही लागू केल्यानंतर अजूनही आम्ही व्याजदर कमी करून सभासदांना आम्ही देऊ शकतो. त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांसाठी जे काही पतपेढीच्या हितासाठी आणि सभासद पाल्यांसाठी आम्ही काही विविध उपक्रम राबवणार आहेत. त्यामध्ये विशेषतः सत्कार असतील किंवा त्या पलीकडे जाऊन आम्ही काही विद्यार्थ्यांना काही भेटवस्तू वगैरे देण्याचा प्रयत्न निश्चितच करू. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील सभासद वर्ग आमच्या या विकास आघाडीच्या माध्यमातून आणि माझ्या कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जेवढ्या पद्धतीने चांगलं काम करता येईल आम्ही काम करू आणि पतपेढीचा आलेख जो आहे सध्याचा तो निश्चित आम्ही उंचावण्याचा प्रयत्न करू. हा 32वा वार्षिक अहवाल असून संस्थेला अ वर्ग मिळालेला आहे. याबाबत KTVशी बोलताना उपाध्यक्ष बळवंत चौगुले म्हणाले, यामध्ये सर्व सुकाणू समिती सदस्य, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व सभासद या सर्वांचा मी आभार मानतो. आणि सभासदांच्या हितासाठी जे निवृत्ती धन आहे, जे आम्ही जाहीरनामा निवडणुकीला जेव्हा सामोरे गेलो तेव्हा आम्ही जो जाहीरनामा दिला होता, जाहीरनाम्यामध्ये आम्ही साधारणतः 1000 रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक सभासदांना निवृत्ती धारकांना देऊन आश्वासन दिलं होतं. आज आम्ही 800 रुपयेपर्यंत पोहोचलेलो आहे. येत्या नजीकच्या कालावधीमध्ये आम्ही ते जो जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे दिलं होतं, वचननामा जो दिला होता तो आम्ही 100% पूर्ण करण्याची आम्ही ग्वाही देतो. संस्थेच्या मंडणगड, खेड, शृंगारतळी, रत्नागिरी, राजापूर येथे शाखा आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, पतपेढी सुकाणू समितीचे सदस्य मिलिंद कदम यांनी शुभेच्छा दिल्या. आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड झाली. चेअरमन म्हणून प्रकाश पांढरे कास्ट्राईब संघटनेचे संचालक संगमेश्वरचे, तर व्हाईस चेअरमन म्हणून चिपळूणचे चौगुले सर यांची निवड झाली. दोघांनी आता मुलाखतीमध्ये पतपेढीच्या चांगल्या कारभारासंदर्भात आपले मत व्यक्त केलेलं आहे. या दोघांनाही मी आमच्या सुकाणू समितीच्या वतीने, सर्व संचालकांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने आणि विकास आघाडीच्या वतीने त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नाबार्ड आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत दरवर्षी गणपतीपुळे देवस्थान परिसर येथे ग्रामीण स्वयंसहाय्यता समूह निर्मित उत्पादनांची प्रदर्शन आणि विक्री करण्यात येते. यावर्षी दिनांक 30 डिसेंबर ते 3 जानेवारी 2019 या काळात रत्नागिरी सरस हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तर या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी केले आहे. याचा आमचा सरस कार्यक्रम आहे बचत गटांसाठीचा. महिला बचत गटांना एक प्रकारचं आपण व्यासपीठ देतो आहे आणि त्यांना त्यांच्याकडे असलेले जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्या विक्रीसाठी हे एक प्रकारचं व्यासपीठ आहे आणि त्याचा लाभ आमच्या महिला घेतातच. गणपतीपुळे इथे 30 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत हे सरस प्रदर्शन असेल आणि या प्रदर्शनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 100 बचत गट सहभागी होणार. तर त्या बचत गटांना मार्केटिंग आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. तर ते आत्तापर्यंत असं आहे की बचत गट आपल्याकडे भरपूर आहेत, पण मार्केटमध्ये येत असताना बचत गटांनी कशा पद्धतीने यायला पाहिजे, त्यांचा ग्राहकाबरोबर सुसंवाद कशा पद्धतीने असायला पाहिजे याचं सगळं नियोजन आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येतं आणि आमच्या महिलांना एक प्रकारचं ते एक्सप्लोजर असल्यासारखं आहे आणि मग त्या महिला त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती घेऊन म्हणजे
आपल्यासारखे दुसरे बचत गट आहेत ते कशा पद्धतीने काम करू शकतात, हे खरं तर एक युनिटीच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं. म्हणून तर ते हे सरसचा उद्देश आहे आणि तशा पद्धतीने आमच्या महिला त्याच्यामध्ये सहभागी आहेत. मी सर्व रत्नागिरीकरांना असं आवाहन करेन की या आमच्या सरसच्या प्रदर्शनाला आपण भेट द्यावी आणि आमच्या महिलांना त्यांनी केलेले जे प्रॉडक्ट आहेत ते खरेदी करून किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी म्हणून आपण लोक इथे येऊन भेट जरी दिली तरी पुष्कळ आहे. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ आणि सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या विद्यमाने अपंगांसाठी केअर सेंटरबाबत व तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या रत्नागिरी येथील या सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींची लहान वयापासूनच काळजी घेतल्यास दिव्यांग व्यक्तींमध्ये बदल घडवून आणणे शक्य होते असे डॉक्टर राजकुमार नायडू यांनी सांगितले. डाउन सिंड्रोम बच्चे देखो, ऑटिस्टिक बच्चे देखो, ये बच्चे बहुत मतलब कम्प्लीटली डिसेबल नहीं रहते, कम्प्लीटली 100% डिसेबिलिटी नहीं रहते बच्चे में. दे कैन डू, वो छोटा छोटा काम कर सकता है, जैसा उसको खुद काम भी कर सकता है, मगर करने को नहीं देता है घर में, मतलब स्पेशल सोच के. और वो बच्चों को ऐसा आदत पड़ता है, पढ़ने के बाद एक लास्ट मिनट आने के बाद फैमिली मेम्बर्स अगर कर सकता है तो करो बोले तो बच्चे नहीं कर सकते. ओके, सो हम ऐसा कैंप स्टार्ट कर रहे हैं उधर एडीएल एक्टिविटीज, मतलब ऑल डे लाइफ लिविंग एक्टिविटीज, मतलब दिन में हमको क्या क्या चीज़ ज़रूरत होता है. यावेळी सावली केअर सेंटरचे प्रतिनिधी दत्तात्रय कांबळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवड, पदाधिकारी विजय निंबाळकर, अशोक प्रसादे, शैलजा राऊळ, आशा नागवेकर, अविनाश गवंडे तसेच RHP संघटनेचे अध्यक्ष साजिद नाकाडे उपस्थित होते. साई मंगल कार्यालय रत्नागिरी येथे दिव्यांगांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विशेष कामगिरी केलेल्या दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अपंग संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे, डॉक्टर अलिमिया परकार, तहसीलदार विजय दांडेकर, प्राध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे, नगरसेवक सोहेल मुकादम, माहेरचे सुनील कांबळे, किरण धनावडे, डॉक्टर जडे, श्री रसाळ व जिल्हाभरातील दिव्यांग उपस्थित होते. रत्नागिरीतील जागृष्टे हायस्कूल कुवारबाव येथे तिसऱ्या आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद बाजाराचा शुभारंभ संस्थेचे सदस्य शेखर लेले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र इनामदार, शिक्षक अर्चना जोशी, विजय चव्हाण, सदाशिव पवार, सिद्धी जोशी, चंद्रकांत पवार, रेखा पटवर्धन आदी उपस्थित होते. जागृष्टे हायस्कूल मुलांसाठी विविध उपक्रम राबवित असते. मुलांना अर्थकारण व बाजाराचे ज्ञान मिळावे हा या मागचा उद्देश असतो.
या बाजारात मुलेच विक्रेते होतात, तर शिक्षक, पालक, विद्यार्थी हे ग्राहक होतात. या बाजाराबाबत विद्यार्थ्यांच्या या काही प्रतिक्रिया. आनंदी करत आहेत. जागोष्टा स्कूलमध्ये स्टॉल मांडलेले आहेत, सगळे त्यांचा लाभ उठवत आहेत. हा सण साजरा करतात. या वर्षी पण इकडे आनंद बाजार मांडलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करू न शकलेले नाणार रिफायनरी रद्द करायला निघाले. माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली कडक टीका. सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचा करण्यात आला शानदार सत्कार. आणि रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी प्रकाश पांढरे, उपाध्यक्षपदी बलवंत चौगुले यांची झाली निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.